नमस्कार नागपूरकर, तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, पावसाळा सुरू झालाय आणि जेव्हा जोराचा पाऊस येतो तेव्हा शहरातील विविध भागांमध्ये पाणी साचलेले आपल्याला बघायला मिळते। तर मित्रांनो, तुमच्या सुद्धा एरियामध्ये अशी परिस्थिती निर्माण होत असेल तर महापालिकेच्या अग्निशमन विभागाने पावसाचे पाणी साचणाऱ्या वस्त्यांच्या केलेल्या सर्वेक्षणात 175 ठिकाणी पाणी साचत असल्याचे निदर्शनास आले आहे। तर पावसाळ्यात अपार्टमेंटच्या बेसमेंटमध्ये पाणी साचत असल्याने धोका निर्माण होणाऱ्या 50हून अधिक इमारती ही सर्वेक्षणात आढळल्या आहेत। त्यामुळे या वस्त्यांवर व अशा इमारतींवर पावसाळ्यात विशेष फोकस राहणार आहे। 9 अग्निशमन केंद्रांनी हे सर्वेक्षण केले होते आणि यात 175च्या जवळपास पाणी साचणारे स्थळ नागपुरामध्ये असल्याचे दिसून आले। अग्निशमन केंद्राच्या सर्वेक्षणाची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाला देण्यात आली आहे। विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत स्थळांमध्ये वाढ झाली असल्याचे पुढे आले आहे। यावरून शहरात पायाभूत सुविधांचा विकास करताना या संबंधीचे भान बाळगण्यात आलेले नाही। शहरात डांबरी रस्त्यांचे रूपांतर सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांमध्ये करण्यात आले आहे। मात्र रस्त्यांची निर्मिती करताना पावसाच्या पाण्याचा निचरा होईल याचा विचार करण्यात आलेला नाही। त्यामुळे रस्त्यांच्या आजूबाजूची घरे खाली असून घरांमध्ये पावसाचे पाणी शिरत आहे। डांबरी रस्त्यांचे सिमेंटीकरणामुळे नैसर्गिकरित्या असलेले उतार पूर्णपणे रोखला गेला असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले आणि त्यामुळेच ही परिस्थिती उद्भवली असल्याचे आपल्या समोर येते। तर मित्रांनो, रस्त्याचे सिमेंटीकरण यामुळे हे महत्त्वाचे कारण आहे शहरामध्ये ठिकठिकाणी पाणी साचण्याचे। तर पाणी साचणारी केंद्रे सिव्हिल लाईन परिसरात, लकडगंज परिसरात, सक्करदरा परिसरात, त्रिमूर्ती नगर परिसरात, कॉटन मार्केट परिसरात, कळमना परिसरात, त्यानंतर गंजीपेठ, नरेंद्रनगर आणि सुगत नगर या ठिकाणी सर्वात जास्त प्रमाणात पाणी साचणारी केंद्रे ही आहेत शहरामध्ये, इथे आपल्याला दिसून येतील। तुमच्या सुद्धा एरियामध्ये पाणी साचतं का? इमारतीच्या बेसमेंटमध्ये पाणी साचण्याचे प्रमाण वाढते आणि ते धोकादायक सुद्धा आहे। बांधकाम व्यावसायिकांनी दुर्लक्ष केल्याने 56 इमारतींचे बेसमेंट धोकादायक असल्याचे पुढे आले आहे। अग्निशमन विभागाच्या पाहणीत 56 इमारतीच्या बेसमेंटमध्ये पाण्याचा निचरा होण्याच्या सुविधा नाहीत। त्यामुळे पावसानंतर इमारतींमध्ये कार पाण्यात बुडणे, जनरेटरमध्ये शॉर्ट सर्किट, वीज मीटर खराब होण्याच्या घटना घडल्या आहेत। तुमच्या सुद्धा एरियामध्ये पाणी साचते का? किंवा तुमच्या इमारतीमध्ये बेसमेंटमध्ये पाणी साचून घटना घडली आहे का? जर असे असेल तर कृपया कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।